ते मित्रांनो 12वी अकाउंट आणि मॅथ्स कॉमर्ससाठीचे क्लासेस एस&जी क्लासेस जुन्या शाहू कॉलेजच्या समोर लातूरमध्ये आपले चालतात. ऑनलाईन आपण आता लेक्चर चालू करतोय मॅथमॅटिक्ससाठी. आजचं जो लेक्चर आहे डिफरन्सिएशन, या डिफरन्सिएशनवरती आपल्याला पूर्ण बेसिक कन्सेप्ट्स वगैरे क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर डिफरन्सिएशन शिकत असताना बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो की आपण डिफरन्सिएशन का शिकायचा. ओके, तर डिफरन्सिएशन शिकण्यासाठी आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. बऱ्याच मुलांना डिफरन्सिएशन हा टॉपिक अवघड जातो, परंतु त्या मुलांना सोपा करून सांगण्याचा प्रयत्न मी आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहे. एस&जी कॉमर्स क्लासेसकडून मी सोमनाथ गलांडे सर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये डिफरन्सिएशन हा चॅप्टर मॅथमॅटिक्स 1चा मी तुम्हाला सांगणार आहे. या वर्षीचा आपला निकाल उत्तुंग लागलेला आहे. श्रुती शिवराज संकाळे हिचा आपल्या क्लासेसमधून 96.67% घेऊन निकाल आलेला आहे आणि त्यासोबतच पलक शहा, त्याच्यासोबतच युग शहा यांनी मॅथ्समध्ये काहींनी आउट ऑफची स्कोरिंग केलेली आहे, अकाउंटमध्ये आउट ऑफची स्कोरिंग केलेली आहे याच लेक्चरच्या बेसिसवरती. तर तुम्ही पण पाहत राहा ऑनलाईन आणि या लेक्चरचा बेनिफिट घ्या. तर आजचा जो चॅप्टर चालू करायचा मित्रांनो आपल्याला तो चालू करायचा डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन हा चॅप्टर 3rd आहे मॅथ्स 1मध्ये. ओके, M1 मध्ये हा 3rd चॅप्टर आहे. आपण डिफरन्सिएशन पाहणार आहोत कॉमर्ससाठी. याला कुठे वापरलं जाणार, कोणत्या पद्धतीने वापरलं जाणार, हे संपूर्ण पार्ट आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर आजचा जो डिफरन्सिएशनचा पार्ट आहे याला आपण चालू करूयात. डिफरन्सिएशन शिकत असताना तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या समजून घ्याव्या लागतील मित्रांनो. डिफरन्सिएशन कशाचं करायचं आहे आपल्याला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एक फॉर्म्युला पद्धत एक त्यांनी सांगितली होती, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मेथड एक सांगितली होती आपल्याला. ओके, तर त्या मेथड्स वेगवेगळ्या आहेत. आपण डिफरन्सिएशनकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही पहिल्याच्या कन्सेप्ट्स माहिती पाहिजेत. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डिफरन्सिएशन समजण्यासाठी फंक्शन हा पार्ट समजला पाहिजे. फंक्शन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामधलं रिलेशन समजलं पाहिजे. म्हणजे फंक्शन समजण्यासाठी तुम्हाला रिलेशन हा टॉपिक समजून घ्यावा लागेल. इथं आहे फंक्शन. फंक्शन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला रिलेशन समजला पाहिजे. रिलेशन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सेट थिअरी समजली पाहिजे. म्हणजे फंक्शन समजल्यानंतर तुम्हाला पुढचा जो पॉईंट आहे डिफरन्सिएशन हा पॉईंट आपला क्लिअर होऊन जाईल. म्हणून मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये डिफरन्सिएशनशी रिलेटेड एकदम थोडक्यामध्ये हे लेक्चर फर्स्ट आहे. याच्यामध्ये आपण सेट आणि रिलेशन इन डिटेलमध्ये पाहून घेऊयात. थोडक्यामध्ये आपण याला पाहून घेणार आहोत. याच्यानंतर आपण फंक्शन आणि डिफरन्सिएशन चालू करणार आहोत, म्हणजे तुम्हाला संपूर्ण पार्ट इझीमध्ये जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू करूयात सेट. सेट कशाला म्हणणार, काय म्हणणार, याचं डायरेक्टली डिफरन्सिएशन सोबत कशा प्रकारे रिलेशन आहे हे आपण समजून घेऊयात. सेट समजला तर रिलेशन समजणार, रिलेशन समजला तर फंक्शन समजणार आणि फंक्शन समजला तर डिफरन्सिएशन समजेल, लिमिट समजेल, कंटिन्युटी समजेल, वेगवेगळे पार्ट तुम्हाला समजून येतील याच्यामध्ये. मग सेट म्हणायचं कशाला, तर हे पार्ट आपण या आत्ताच्या पार्टमध्ये पाहून घेऊयात. सेट आपण त्याला म्हणणार ज्याला वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. सेट कोणाला म्हणणार आपण, वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट याला आपण म्हणणार सेट. ओके, मग या सेटला सेट इज युजुअली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. तुम्हाला तर हे माहितीच आहे. सेटला आपण जे डिनोट करतो ते कॅपिटल लेटर्समध्ये डिनोट करत असतो. ओके, तर याला जे आहे सेटला, सेट इज वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इन कर्ली ब्रॅकेट. कोणत्या ब्रॅकेटमध्ये दाखवायचं आपल्याला, याला कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला प्रेझेंट करायचं आहे याच्यामध्ये. ओके, मग कर्ली ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट केल्यानंतर याला आपण सेट म्हणणार. आता सेट रिप्रेझेंट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट जे आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स बघूयात कोणत्या पद्धतीने केलं जातं. मित्रांनो शॉर्टकटमध्ये आपल्याला हे कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. मग सेट रिप्रेझेंट करण्यासाठी पहिली मेथड आपण पाहिली होती, हे बेसिकली 11th मध्ये आहे, परंतु तुम्हाला बऱ्याच शिक्षकांनी सांगितलं नाही की बाळांनो तुम्हाला सेट समजला तर रिलेशन समजेल, रिलेशन समजला तर फंक्शन समजेल, फंक्शन समजलं तर डिफरन्सिएशन समजेल, इंटिग्रेशन समजेल, कारण इथूनच डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचा पार्ट होणार आहे. एवढा सोपा पार्ट आहे हा
की तुम्हाला इथून कन्सेप्ट पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिफरन्सिएशन समजून येणार. तुम्हाला वाटत असेल की डिफरन्सिएशनमध्ये सेटची गरज काय, फक्त तुम्ही विश्वास ठेवून एवढं लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की पुढे आपल्याला डिफरन्सिएशन चालू झाल्यानंतर की हे किती सोपं होतं, का तर सेट आणि रिलेशन आणि फंक्शन समजलं. मग रिप्रेझेंटेशन ऑफ सेट किती प्रकारचे करणार आपण, याच्यामध्ये 3 प्रकारे दाखवणार. एक दाखवतो आपण रोस्टर मेथड. रोस्टर मेथडनी कोणत्या प्रकारे दाखवतो आपण सेटला, तर रोस्टर मेथडचा जो सेट असतो हा सेट दाखवताना आपण याला कर्ली ब्रॅकेटमध्ये ओके एलिमेंट्स आर लिस्टेड ऑर टॅब्युलेटेड, म्हणजे जे एलिमेंट्स आहेत हे लिस्टेड किंवा टॅब्युलेटेड केले जातात. ओके, एलिमेंट्स आर लिस्टेड ऑर टॅब्युलेटेड इन कर्ली ब्रॅकेट. कोणत्या ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट केले जाणार, कर्ली ब्रॅकेटमध्ये. ओके, आणि याला सेपरेट करण्यासाठी आपण कॉलमनी प्रेझेंट करणार याच्यामध्ये 1 2 4 5, याला म्हणणार आपण रोस्टर मेथड. पुढची मेथड आहे आपली नेक्स्ट मेथड पाहणार आहोत प्रेझेंटेशनची, सेट बिल्डर मेथड. ओके, दुसरी मेथड जी पाहणार आहोत आपण ती पाहणार आहोत सेट बिल्डर मेथड. आता सेट बिल्डर मेथडमध्ये काय पाहणार आपण, जर तुम्ही 12वीला मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक स्टडी केला असेल तर जे ओपन सेंटेन्सेस होते त्याला क्वांटिफायरनी क्वांटिफाईड स्टेटमेंट बनवत होतो. म्हणजे ओपन सेंटेन्सेसला क्वांटिफायर्स अटॅच केले की ते क्वांटिफाईड स्टेटमेंट्स बनत होते. त्याच प्रकारचं सेट बिल्डर मेथडमध्ये त्याच्यात पाहिलं होतं आपण, म्हणजे एक सेट तयार करणार आपण. तर याला सेट मेथडला कसं दाखवणार, दॅट इज, तर याला दाखवताना आपण ए सेट इज इक्विव्हॅलन्स इक्वल टू ओके x is element of R and x has property P. x has property म्हणजे x ला एखादी प्रॉपर्टी आपण अटॅच करणार त्याच्यामध्ये, तर याला म्हणणार सेट बिल्डर मेथड. या प्रकारची मेथड प्रेझेंट केली जात असते. त्याच्यानंतरचे आहे वेन डायग्राम्स. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिलं होतं प्रेझेंटेशनसाठी, वेन डायग्राम्स पाहिले होते आपण. ओके, तर हे वेन डायग्राम्सनी जे प्रेझेंटेशन दिलं जातं, वेन डायग्रामला आपण म्हणू शकतो पिक्टोरियल प्रेझेंटेशन. वेन डायग्रामला काय म्हणू शकतो आपण, पिक्टोरियल प्रेझेंटेशन. ओके, पिक्टोरियल प्रेझेंटेशन. मग पिक्टोरियल प्रेझेंटेशन कसं केलं जाणार, तर जसं की आपण पाहिलं होतं हा युनिव्हर्सल सेट चौकोनमध्ये दिला जाणार आणि जे काही त्याचा डेटा आहे तो या प्रकारचे राऊंड सेट काढून ए आणि बी असे 2 सेट काढून आपल्याला डेटा प्रेझेंट केला जातो, किंवा असा राऊंडमध्ये काढून 1 2 3 अशा प्रकारचे पार्ट तिथं प्रेझेंट केले जात होते. त्याला काय म्हणणार आपण, पिक्टोरियल प्रेझेंटेशन. ओके, याच्यानंतर मित्रांनो हे पाहिलं आपण, पहिल्यांदा पाहिलं सेटचं मिनिंग, नंतर पाहिले रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेटला किती प्रकारे रिप्रेझेंटेशनचे टाईप पाहिले, ओव्हरलुक करतोय फक्त आपण समजून घेण्यासाठी. 3 प्रकारे ओव्हरलुक करणार आपण. ओके, रिप्रेझेंट करणार त्याला, एक रोस्टर मेथड, दुसरी सेट बिल्डर मेथड आणि तिसरी वेन डायग्राम. ओके, याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पाहून घ्यायचं आहे, किंवा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पुढचा पॉइंट जो आहे इंटरवल्स. आता इंटरवल समजून घेत असताना व्यवस्थित पार्टकडे लक्ष द्या. ओके, इंटरवल्स. आता इंटरवल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहिला होता मित्रांनो ओपन इंटरवल. ओपन इंटरवलमध्ये काय होणार, म्हणजे ओपन इंटरवल्स. ओके, या ओपन इंटरवलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जो आपला डेटा आहे म्हणजे P आणि Qचा जो डेटा आहे, ओके इकडे आहे P आणि इकडे घेऊयात आपण Q. तर याच्यामध्ये ओपन इंटरवलमध्ये इथं जर x असेल आपला, मग याच्यामध्ये x ची प्राइस जी आहे इकडे किती पण जाऊ शकते आणि Q ची जी प्राइस आहे Qच्या पुढे सरकू शकते. मग याच्यामध्ये पाहिलं गेलं तर x हा केव्हा पण ओके P हा केव्हा पण x पेक्षा लहानच राहणार याच्यामध्ये, म्हणजे P x पेक्षा लहान असणार. कधी जर x, कधी ही कंडिशन कधी टाकणार, जर मिडलला आपण x घेतला तर याची एक सेट बिल्डर मेथड प्रमाणे आपण याचा एक सेटच करूयात. x इज x एलिमेंट ऑफ R, पण कधी तर त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे, P इज लेस दॅन x इज लेस दॅन Q. म्हणजे याच्यामध्ये काय बघितलं तुम्ही, तर जी x ची प्राइस आहे
ती क्यूपेक्षा लहान राहणार, कारण तिकडं लिमिट एंड पॉईंट नाही आहे आणि इकडं पीपेक्षा मोठी राहणार एक्सची प्राईस. ओके, याला म्हणणार ओपन इंटरवल, म्हणजे राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण किती पण जाऊ शकतो एक्स. याच्यानंतर आपण पाहणार क्लोज्ड इंटरवल्स. ओके, दुसरा जो पॉइंट आहे तो आहे क्लोज्ड इंटरवल्स. आता क्लोज्ड इंटरवल्समध्ये पाहत असताना दोन्ही बाजूचे जे इंटरवल आहेत हे क्लोज्ड आहेत, म्हणजे हे याच्या पुढे जाणार नाहीत. हे आहेत क्लोज्ड इंटरवल्स. ओके, हे कोणते इंटरवल्स आहेत? क्लोज्ड इंटरवल्स. पी क्यू आणि इथं एक्सची प्राईस असेल. एक्स जास्तीत जास्त लेफ्ट साईडला जर गेला तर कुठपर्यंत जाऊ शकतो? पी पर्यंत जाऊ शकतो. एक जर इकडं पीच्या वरी असेल, कुठेही असू शकतो, तर याची प्राईस ही पीच्या प्राईसपेक्षा कशी असणार आहे? लहान असणार आहे. किंवा एक्स हा पी वरती पण येऊ शकतो. म्हणजे एक कंडिशन अशी येईल की एक्स इज इक्वल टू पी पण होऊ शकतं किंवा पी इज इक्वल टू एक्स पण होऊ शकतं. आणि जास्तीत जास्त पुढे गेला तर तो क्यूच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे राईट साईडला क्यूच्या पलीकडे जाणार नाही आणि लेफ्ट साईडला पीच्या अलीकडे येणार नाही, तो तिथे स्टॉप होणार याच्यामध्ये. याला म्हणणार आपण क्लोज्ड इंटरवल्स. जर तुम्ही या दोघांमध्येच डिफरन्स पाहिला तर पहा, याला जो दिलेला आहे हा बाण आणि याला इथे बाण दिलेला नाही आहे आपण त्याच्यामध्ये. ओके, तर या प्रकारचा ॲरो आपण याच्यामध्ये काढणारच नाहीत, म्हणजे हा झाला क्लोज्ड इंटरवल्स. ॲरो का काढला होता आपण त्याच्यामध्ये? कारण तो वाढण्याचं लिमिट त्याचं फिक्स नाही आहे. हे झालं क्लोज्ड इंटरवल्स. ओके, मग हे क्लोज्ड इंटरवल्समध्ये काय कंडिशन येणार? तर पहा, पुन्हा एकदा याची कंडिशन सांगितले. एक्स बिलॉंग्स टू आर बट एक्स पी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू. ह्या कंडिशनवरून आपण समजू शकतो हा क्लोज्ड इंटरवल आहे. याच्यानंतर आपण पुढचं पाहणार याच्यामध्ये सेमी क्लोज्ड इंटरवल. ओके, पुढचा जो पॉइंट आहे तो आहे सेमी क्लोज्ड इंटरवल. तिसरा टाइप याच्यामधला सेमी क्लोज्ड इंटरवल. आता सेमी क्लोज्ड इंटरवल म्हणजे इंटरवल पाहतोय, पहिला ओपन इंटरवल, दुसरा पहिला क्लोज्ड इंटरवल आणि तिसरा पहिला सेमी क्लोज्ड इंटरवल. आता सेमी क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय? कुठल्या तरी एका बाजूनी तो म्हणजे सुरुवातीला क्लोज असणार आणि नंतर तो ओपन असणार. म्हणजे याच्यामध्ये पाहायला गेलं सेमी क्लोज्ड इंटरवलमध्ये तर हा या बाजूनी क्लोज दिलेला आहे लेफ्ट साईडने आणि राईट साईडने याला आपण ओपन ठेवणार. म्हणजे एका बाजूला क्लोज आहे, पी लास्ट लिमिट त्याचं, पण क्यूचं लिमिट आपण सांगू शकणार नाही. याला म्हणणार सेमी क्लोज्ड इंटरवल. एक्सची प्राईस इथे पी आणि इकडे क्यू आपण घेतला तर क्यूचं लिमिट आपण सांगू शकणार नाही. म्हणजे एक्स केव्हा पण हा क्यूपेक्षा लहान असेल, पण एक्स जर पी पर्यंत आला तर लास्ट लिमिट पी आहे. म्हणजे सेमी क्लोज्ड इंटरवलमध्ये आपण जर एक्सला डिफाईन करायला गेलं, एक्स बिलॉंग्स टू आर बट पी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन क्यू. याला म्हणणार आपण सेमी क्लोज्ड इंटरवल. जसं क्लोज्ड म्हणजे सुरुवातीला क्लोज्ड आहे पण बाकीचं नंतर ओपन राहणार, त्याच प्रकारे चौथा टाईप आपण पाहणार आहोत सेमी ओपन इंटरवल. ओके, चौथा टाईप जो पाहायचा आहे आपल्याला तो सेमी ओपन इंटरवल. ओके, मग सेमी ओपन इंटरवल पाहत असताना काय समजून घ्यावं लागेल? तर सेमी ओपन इंटरवलमध्ये आपल्याला पी फिक्स सांगता येणार नाही, परंतु क्यूची प्राईस फिक्स असेल. ओके, पी फिक्स सांगता येणार नाही, परंतु क्यूची प्राईस ही फिक्स असू शकते याच्यामध्ये. ओके, मग याच्यामध्ये सांगत असताना समजा या पॉईंटवर जर एक्स घेतला आपण, एका मिडल पॉईंटला एक्स घेतला तर एक्स लेफ्ट साईडला कुठपर्यंत प्राईसमध्ये जाऊ शकतो हे आपण सांगणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे पीची प्राईस एक्सला इक्वल होणार नाही, परंतु एक्स जर राईट साईडला गेला तर राईट साईडला गेल्यानंतर त्याचं लास्ट लिमिट आहे क्यूच्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण क्लोज आहे तिथं तो. ओके, मग याला म्हणणार आपण सेमी ओपनड, कारण सुरुवातीला तो कसा आहे? ओपन आहे, पण क्लोज व्हायचं लिमिट आपल्याला फिक्स आहे शेवटला, म्हणून याला सेमी ओपनड म्हणणार त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये एक्सची प्राईस इक्वल्स टू क्यू होऊ शकते. याला जर सेट बिल्डर मेथडनी दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवणार? एक्स बिलॉंग्स टू आर, याच्यामध्ये पी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू.
तर हे पाहिले आपण 4 इंटरवलचे टाईप्स. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला टाईप्स तर माहितीच आहेत मॅट्रायसेसचे, याच्यावरती जास्त चर्चा करत बसण्याची काही गरज नाही आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस, सॉरी टाईप्स ऑफ सेट्स. ओके, टाईप्स ऑफ सेट्स. टाईप्स ऑफ सेट्स तुम्ही कोणते कोणते पाहिलेत पहा. 10th मध्ये पण पाहिले असतील सेट्सचे टाईप्स, आणि 11th ला पण तुम्हाला फर्स्टच चॅप्टर होता सेट अँड रिलेशन त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एम्प्टी सेट, त्याच्यानंतर सिंगलटन सेट. आता एम्प्टी सेटमध्ये एक पण व्हॅल्यू नसते तर त्याला म्हणणार एम्प्टी सेट. ज्या सेटमध्ये एकच व्हॅल्यू असते त्याला म्हणणार तुम्ही सिंगलटन सेट. ओके, 1 एलिमेंट असणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फायनाईट सेट, ज्याचे एलिमेंट्स मेजर करू शकतो त्याला आपण काय म्हणणार फायनाईट सेट. ज्या सेटमध्ये एलिमेंट्स मेजर करू शकत नाही त्याला म्हणणार आपण इन्फानाईट सेट. ओके, म्हणजे याचे लास्ट लिमिट सेट केलेली नसते. त्याच्यानंतर सबसेट, त्याच्यानंतर सुपरसेट, त्याच्यानंतर आपण पाहणार प्रॉपर सबसेट पाहिला असेल तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, हे जे पाहतोय आपण ते सेटचे टाईप्स पाहतोय. ओके, पॉवर सेट हे लिहून घ्या मित्रांनो, तुम्ही जर डिफरन्सिएशन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे लिहावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल इक्विव्हॅलेंट सेट आणि युनिव्हर्सल सेट. एखादा राहिला असेल तर तुम्ही तो लक्षात करून घ्या. युनिव्हर्सल सेट, मॅक्झिमम सेट तर मी कव्हर केलेले आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे आपण सेटचे टाईप्स पाहिले होते. मग आता हे सेटचे टाईप्स तर पाहिलेतच. आता थोडंसं इथं संपलं आपला सेट. हे काय संपलं इथं आपलं सेट. सेटमध्ये इथपर्यंतची थिअरी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता हे वेगवेगळे सेट आहेत. ह्या वेगवेगळ्या सेटमध्ये काहीतरी रिलेशन असणार. मग आता आपण जाणार समजून घेण्यासाठी रिलेशनकडे. पहा, हे दोन्ही चॅप्टर तुम्ही 11th मध्ये पाहिलं होतं, म्हणून तर मी तुम्हाला काय म्हटलं फक्त रिवाइज करून घ्यायचं आहे आपल्याला. तर सेटमध्ये पाहत असताना पहा पुन्हा एकदा जर रिमेंबर केलं तुम्ही तर पहिल्यांदा पाहिलं सेटला डिफाईन केलं वेल डिफाइन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑब्लिक डेटा रिप्रेझेंटेड इन कर्ली ब्रॅकेट. प्रेझेंटेशन ऑफ सेट, रोस्टर मेथड, सेट बिल्डर मेथड, वेन डायग्राम मेथड पाहिलं आपण. त्याच्यानंतर इंटरवल्स पाहिले, ओपन इंटरवल पाहिला, क्लोज्ड इंटरवल पाहिला, सेमी क्लोज्ड इंटरवल पाहिला, सेमी ओपन इंटरवल. टाइप्स ऑफ सेट पाहिले, एम्प्टी सेट पाहिलं, सिंगलटोन सेट पाहिलं, सबसेट पाहिला, प्रॉपर सबसेट पाहिला, फायनाईट सेट, इन्फानाईट, पॉवर, इक्विव्हॅलेंट, त्याच्यानंतर युनिव्हर्सल असे सेट पाहिले. मग आता काय समजून घ्यायचं आपल्याला रिलेशन. मग सेटमध्ये रिलेशन असलं पाहिजे. पहा, वरी सेट पाहिले. आता रिलेशनला डिफाईन करत असताना आपल्याला रिलेशनला डिफाईन करायचे. तर रिलेशनची डिफाईन कशा प्रकारे करताल. इफ ए and B are two non-empty set, are two non-empty set. म्हणजे A आणि B असे दोन नॉन एम्प्टी सेट आहेत. मग पुढे then any subset of A by B or A into B is called relation from A to B and is denoted by कॅपिटल लेटर. याला कसं डिनोट करणार आपण रिलेशनला कॅपिटल लेटर्सने, जसं की PQR या पद्धतीने आपण याला डिनोट करू शकतो. ओके, मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं दोन सेट्स असणार आहेत जे की ए एलिमेंट असेल ए सेटचा आणि बी एलिमेंट असेल स्मॉल बी एलिमेंट असेल बी सेटचा. तर या दोघांमध्ये जे रिलेशन असेल त्याला आपण ए रिलेशन विथ बी, म्हणजे एक सेट पहिला आणि दुसरा सेट यांच्यामध्ये काही रिलेशन असू शकतात. जसं की 2चा स्क्वेअर 4, तर 4ची पॉवर तिकडे 2ची पॉवर तिकडे रेझिंग पॉवर आलेली असेल. असे वेगवेगळे रिलेशन येऊ शकतात त्याच्यामध्ये, जे की आपण इक्वेशन टाकणार त्याच्यामध्ये. मग त्या इक्वेशन मधले रिलेशन आपण तिथं पाहू शकतो त्याच्यामध्ये. फक्त एक सांगितलं. आता रिलेशन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला डोमेन पण समजलं पाहिजे. मग डोमेन कशाला म्हणणार तुम्ही, तर
पुढचा पॉईंट पाहूया डोमेन. रिलेशन आधी समजून घेतलं. रिलेशनमध्ये 2 सेट पाहिजेत. ओके. आणि त्याचे सबसेट पाहिजेत. ए अँड बी चे सबसेट पाहिजेत आपल्याकडं. ओके. मग त्याच्यानंतर आपण काय पाहून घेणार आहेत? डोमेन. डोमेन कशाला म्हणणार? सेट ऑफ. डोमेन कशाला म्हणणार पहा तुम्ही? सेट ऑफ all first components. Okay, all first sets component, first sets components. all first sets च्या कंपोनंटला तुम्ही काय म्हणणार? रिलेशन डोमेन म्हणताल तुम्ही त्याच्यामध्ये. ओके. कंपोनंट्स ऑफ ऑर्डर पेयर्स. ऑर्डर पेयर्स. ऑर्डरच्या पेयर्स असल्या पाहिजे. इन रिलेशन म्हणजे ज्याचं पहिल्या सेटमधलं ए सेटमधलं रिलेशन आहे त्याला आपण म्हणणार डोमेन. त्याच्यानंतर आपण काय पाहून घेणार याच्यामध्ये मित्रांनो? तर कोडोमेन. कोडोमेन कशाला म्हणणार? पहा सोबत सोबत राईट करून घ्या. ओके. कोडोमेन. आता कोडोमेन कशाला म्हणणार तुम्ही? तर कोडोमेन समजून घेण्यासाठी इफ आर इज रिलेशन फ्रॉम ए टू बी, इफ R is relation from A to B, from A to B. Okay. Then set B is called, then set B is called the codomain of the relation R, is called the codomain of relation R. ओके. म्हणजे काय काय पाहिलं रिलेशन मध्ये? रिलेशन कशाला म्हणणार? डोमेन कशाला म्हणणार? कोडोमेन कशाला म्हणणार? आणि आता काय पाहणार आपण? रेंज कशाला म्हणणार आपण? ओके. मग रेंज काय असते? तर ही रेंज समजून घेऊयात काय आहे त्याच्यामध्ये. द सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स. द सेट ऑफ all second components. ओके. म्हणजे जो सेकंड कंपोनंटचा सेट आहे. ओके. द सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेयर्स. ऑफ द ऑर्डर्ड पेयर्स इन रिलेशन R is called range. ओके. त्याला काय म्हणणार? R is called relation. Sorry, it's called range. ओके. It's called range. तर हे पाहिलं रिलेशन मधले बारके बारके पॉइंट्स, म्हणजे छोटे छोटे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. हे रिलेशन पाहिलं. रिलेशन कशाला म्हणणार ते पाहिलं. डोमेन, कोडोमेन. त्याच्यानंतर रेंज पाहिलं आपण. आता टाइप्स ऑफ रिलेशन समजून घेऊयात आपण. मग रिलेशनचे टाइप्स आपल्याला समजले पाहिजेत. रिलेशनचे टाइप्स समजले तर तुम्हाला समजणार फंक्शन. तर तुम्हाला काय समजणार? फंक्शन. मग रिलेशन कशाला म्हणायचं? प्रत्येक सेटमध्ये रिलेशन असतंच असं नाही. रिलेशन काही मोजक्या सेटमध्ये असतं. ओके. मग रिलेशन ऑफ सेट्स पहिलं आहे 1-1 रिलेशन. पहिलं कोणतं? 1-1 रिलेशन. ओके. मग 1-1 रिलेशन मध्ये कसं समजून घेणार आपण याच्यामध्ये? तर 1-1 रिलेशन. ओके. आता समोर एक्झाम्पल घेऊयात आपण याच्यामध्ये. ॲज लाईक समजा इथे आपण ए सेट घेऊयात. आणि इथे आपण बी सेट घेऊयात. ओके. तर असे ए आणि बी सेट घेतले आपण. ए सेटमध्ये व्हॅल्यू घेऊयात आपण 3, 4, 5 आणि 6. आणि बी सेटमध्ये व्हॅल्यू घेऊयात 5, 6, 7, 8. ओके. मग 1-1 रिलेशनमध्ये जर पाहायला गेलो आपण तर 1-1 रिलेशन कशाला म्हणणार आपण? जसं की 3चं रिलेशन 6 सोबत,
4चं रिलेशन 7 सोबत आणि 5चं रिलेशन 8 सोबत असेल. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय, तर पहिल्या ए सेटमधल्या एकाचं रिलेशन बी सेटमधल्या कोणाही एका सोबत असेल तर याला कोणतं रिलेशन म्हणणार, 1-1 रिलेशन म्हणणार. त्याच्यानंतर आपण पाहणार मेनी टू वन रिलेशन. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे मेनी टू वन रिलेशन. आता मेनी टू वन रिलेशन समजून घेऊयात आपण याच्यामध्ये. मग मेनी टू वन रिलेशन कसं असणार, तर पहा मेनी टू रिलेशनसाठी पुन्हा आपण 2 सेट घेऊया त्याच्यामध्ये. हा आहे आपला ए सेट आणि हा आहे आपला बी सेट. ओके, तर याच्यामध्ये पुन्हा प्राइसेस टाकूयात 1 2 3 4 आणि इकडे प्राइसेस घेऊयात 2 3 4 5 6. ओके, 1चं रिलेशन समजा 1चं रिलेशन 4 सोबत आहे आणि 3चं रिलेशन सुद्धा 4 सोबत आहे. त्या प्रकारे 2चं रिलेशन हे 6 सोबत घेऊयात आपण. 2चं रिलेशन घेऊयात आपण 6 सोबत. ओके, मग याच्यामध्ये पाहत असताना तुम्ही पहा मेनी टू वन म्हणजे इकडचे 2 जणांचं रिलेशन बी सेटमधल्या एका सोबत आहे. म्हणजे ए सेटमधल्या एलिमेंटचं रिलेशन बी सेटमधल्या एलिमेंटच्या 2 जणांसोबत आहे. म्हणजे ए मधले 2 एलिमेंट्स बी मधल्या एका एलिमेंट सोबत रिलेशनमध्ये आहेत. जर मुलांना समजण्यासाठी सोपं करायचं असेल तर ए सेटला ए डिव्हिजन म्हणा, बी सेटला बी डिव्हिजन म्हणा. मग ए सेटमधल्या दोघा जणांचं रिलेशन बी सेटमधल्या एका सोबत रिलेशन आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला सोपं करण्यासाठी सांगितलं. तर याला म्हणणार मेनी, इकडचे मेनी इकडच्या 1 मेंबर सोबत रिलेशनमध्ये आहेत, एलिमेंट्स किंवा मेंबर सोबत. ओके, पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे इनटू रिलेशन. ओके, तिसरं काय पाहणार आपण, इनटू रिलेशन. मग इनटू रिलेशन कशाला म्हणणार आपण, तर इनटू रिलेशन आहे. ओके, इनटू रिलेशन समजण्यासाठी पहा आपण 2-2 सेट पाहतोय. बरं, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. 2-2 सेट पाहतोय आपण याच्यामध्ये. मग या दोन्ही सेटला व्यवस्थित समजून घ्या. तर काय समजून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला, तर पहा परत एकदा आपण याला सेटमध्येच घेऊया. त्याच्यामध्ये कोणत्या रिलेशनसाठी, इनटू रिलेशनसाठी. मग इनटू रिलेशन पाहत असताना पुन्हा हा ए सेट आणि हा बी सेट हे घेतलेले आहेत आपण आपले सेट. ओके, याचा कलर चेंज करतो. मग याच्यामध्ये -2 -1 0 1 2 3 या प्रकारचे एलिमेंट्स घेतले आपण. आता समजा आणि इकडे घेतले आपण 0 1 2 3 4 या प्रकारचे एलिमेंट्स घेतले आपण दुसऱ्या सेटमध्ये. ओके, पुन्हा आता कलर चेंज करूयात आपण. 2चं रिलेशन आहे 4 सोबत, म्हणजे -2चं रिलेशन आहे इकडे 4 सोबत आणि 2चं सुद्धा रिलेशन आहे इकडे 4 सोबत. ओके, हे झालं एकाचे रिलेशन. बघूयात, म्हणजे इकडचे मेनी टू वन झालं. परंतु इथं कन्सेप्ट दुसरी येणार आहे. इथल्या 0चं रिलेशन आहे इथल्या 0 सोबत. त्याच प्रकारे इथल्या 1चं रिलेशन आहे इथल्या 1 सोबत. आता एवढे एलिमेंट झाल्यानंतर -1चं सुद्धा रिलेशन तिथं 1 सोबतच आपण देऊयात. म्हणजे -1चं रिलेशन इथं 1 सोबत. मेनी टू वन वगैरे झाले असतील मित्रांनो. परंतु याच्यामध्ये समजून घेण्यासारखा पॉईंट काय आहे महत्त्वाचा, तर इम्पॉर्टंट पॉईंट हाच सांगायचा आहे. हे जो ए सेट असतो अलीकडचा आणि हा जो पलीकडचा बी सेट आहे, या दोघांमध्ये जर रिलेशन असेल, या दोघांमध्ये जर काय असेल, रिलेशन असेल, तर हे रिलेशन असल्यानंतर ए सेटमधले जे इमेजेस आहे, ए सेटमधले जे एलिमेंट्स आहेत आणि बी सेटमधले जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे बी सेटमधले एलिमेंट झाले इमेज, बी सेटमधले एलिमेंट काय झाले, इमेज.
आणि याची प्री इमेज कुठं असणार आहे, ए सेटमध्ये. म्हणजे ए सेटमधले एलिमेंट्स काय झाले, याची प्री इमेज. ओके, म्हणजे बी सेटमध्ये काय असणार, इमेज, तर त्याची प्री इमेज कुठं असणार, ए सेटमध्ये असणार. ओके, तर तुम्हाला हा पॉईंट समजून घेण्यासाठी बा इथं मेनी टू वन रिलेशन पण आहे, बरोबर. हे समजलं इमेज आणि प्री इमेज. तर याच्यामध्ये महत्त्वाचं सांगणं काय आहे, इनटू रिलेशन कधी म्हणणार आपण, कोणतं रिलेशन, इनटू रिलेशन. तर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बी सेटकडे पहा एकदा. बी सेटकडे पाहिल्यानंतर तुम्हाला या बी सेटमध्ये काय दिसेल, तर एकदम महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर कोणता पॉईंट आहे महत्त्वाचा, तर याच्यामध्ये नीट व्यवस्थित पहा. ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत येलो कलरने राऊंड केलेल्या, या दोन्ही राऊंड्सला किंवा त्याच्यातला एखादा तरी एलिमेंट असा असेल, जसं की याच्यामध्ये तुमचा तो सेकंड नंबरचा, किती नंबरचा, सेकंड, त्याच्यातला याच्यामध्ये एकाला जरी प्री इमेज नसेल, एकाला जरी प्री इमेज नसेल, म्हणजे बी सेटमध्ये एखादा जरी एलिमेंट असा राहिला की ज्याला ए च्या बरोबर रिलेशन नाही, तर म्हणजे सिंगल येतो, त्याला रिलेशनच नाही कोणासोबत, तर याला आपण म्हणणार इनटू रिलेशन. म्हणजे याच्यामध्ये नोट घेत असताना कशा प्रकारे नोट घेणार तुम्ही, तर ॲट लिस्ट वन एलिमेंट ऑफ बी has no pre-image in A. म्हणजे या दोघांना बी एक पण इमेज इकडची नाही, यालाच आपण काय म्हणणार, इनटू रिलेशन, बरोबर. मग पहिले तीन याच्यामध्ये, पहिलं कोणतं पाहिलं, वन वन रिलेशन, दुसरं मेनी वन रिलेशन, रिलेशनमध्ये वन टू मेनी चालणार नाही, म्हणजे ए सेट मधल्या एकाचं रिलेशन तिकडं दोघांसोबत आहे, चालणार नाही. हा, ए सेट मधल्या दोघांचं रिलेशन तिकडच्या एका युनिट सोबत आहे, चालेल. म्हणजे ए सेट मधले किती, दोन किंवा दोन पेक्षा जास्ती, त्याच्यात जर बी सेट मधल्या एका सोबत रिलेशन असेल तर चालेल. ओके, मेनी टू वन. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, इनटू. इनटू मध्ये काय, बी सेट मधले एखाद्या जरी एलिमेंटला ए ची जोडी नसेल, म्हणजे ए मध्ये कुठलं रिलेशन नसेल, त्याच्यासोबत प्री इमेज नसेल, तर त्याला काय म्हणणार आपण, इनटू. जर सगळ्यालाच असेल, म्हणजे एक बी असा पॉइंट सुटला नाही की ज्याच्यामध्ये, जसं आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊया, त्याच्यामध्ये आधी एक्झाम्पल घेऊत आणि मग त्याचं नाव लिहून देतो तुम्हाला. तर याच्यामध्ये घेऊयात -2 -1 1 3 4 1 4 9. ओके, तर याचं रिलेशन चेक करत असताना पहा, -2चं रिलेशन 4 सोबत, -1चं रिलेशन 1 सोबत, 1चं रिलेशन 1 सोबत, म्हणजे इकडं मेनी, ह्या दोघांचं रिलेशन एकाला चालेल तिकडं. ओके, आणि 3चं रिलेशन 9 सोबत आणि 4चं रिलेशन 4 सोबत. तर या प्रकारचं रिलेशन पहा. आता याच्यामध्ये नीट पाहिलं आपण काय पाहतोय, ऑन टू रिलेशन. आपण कोणतं रिलेशन पाहतोय, ऑन टू रिलेशन. ऑन टू रिलेशन म्हणजे काय, तर ए सेटमध्ये आणि बी सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत, तर आपल्याला ए सेटचं इम्पॉर्टंट नाही, ए सेटमधल्या एकाचंच रिलेशन तिकडे एका सोबत पाहिजे. हा, ए सेट मधले पहा, -2चं रिलेशन किती सोबत आहे, 4 सोबत, आणि 4चं रिलेशन किती सोबत आहे, 4 सोबत. तर इकडच्या दोघांचं रिलेशन तिकडच्या एका सोबत, म्हणजे मेनी टू वन हे चालणार, पण वन टू मेनी चालणार नाही. म्हणजे ॲज लाईक सपोज -1चं रिलेशन 1 सोबत पण आहे आणि -1चं रिलेशन 4 सोबत पण असतं, म्हणजे याच्यामध्ये बाहुबली आणायचाच नाही. पहा, बाहुबलीमध्ये असताना तुम्ही काय पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यावरती हल्ला होतो, देवसेनेच्या इकडे गेल्यानंतर त्यांच्यावरती झाला हल्ला. हल्ला झाल्यानंतर तो येतो, पहिल्यांदा तो गाडा वगैरे उचलून फेकतो, सैन्याला पाडतो, आणि नंतर तो मध्येच धनुष्यबाण काढतो. आता धनुष्यबाण काढल्या देवसेना आणि हा दोघं एक संगतीच मारत असतात, पण विरुद्ध दिशेला असतात. ह्या दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नसतं. मग त्याच्यामध्ये एक बाण सोडत असतात. ते एक कंडिशन अशी आली त्याच्यामध्ये की देवसेनेने सोडलेला बाण आणि बाहुबलीने सोडलेला बाण एकाच व्यक्तीला लागला.
एकाच व्यक्तीला 2 बाण लागले. आता हे दोन्ही बाण एका बाणातून सुटले होते का वेगवेगळ्यातून सुटले होते? वेगवेगळ्या धनुष्यबाणातून सुटले होते. हे रिलेशन झालं. आता नंतर तो येतो आणि देवसेनेला म्हणतो, देवसेना नाद्विग मध्य दे सोडून, म्हणजे 3 बाण धर, मणिकर्णा वगैरे असं म्हणतो, 3 बाण धर आणि 3 बाण एक साथ सोडून दे. मग तो 2 बाण सोडतो बघ एका कंडिशनला. इकडच्या एक काना खालून जातो आणि इकडच्या एक काना खालून जातो, कुंडला हालतात तिचे. म्हणजे आता यांनी एकाने बाण सोडला. हा आहे देवसेना आणि बाहुबली आहे ए सेटमध्ये. देवसेना आणि बाहुबली ए सेटमध्ये आणि जे समोरचे सैनिक आहेत ते आहेत बी सेटमध्ये. यांच्यामध्ये रिलेशन आहे ना दुश्मन, यांच्यामध्ये रिलेशन काय? दुश्मन. मग ह्यांनी एक एक बाण सोडला तर ते रिलेशन झालं. पण ह्यांनी 3-3 बाण सोडले म्हणजे ह्याचं एकाचं रिलेशन तिघांसोबत जर झालं तर याला आपण मान्य करणार नाही. हे रिलेशन म्हणता येणार नाही. हा, देवसेनेचा एक बाण आणि बाहुबलीचा एक बाण, ह्या दोघांचा बाण एकाला जाऊन लागला तर हे रिलेशन आहे. म्हणजे 1 to many चालणार नाही, many to 1 चालणार याच्यामध्ये. ओके, समजलं इथपर्यंत? आता नीट बघा, याच्यामध्ये बी सेटमध्ये व्यवस्थित बघितलं, 1ला रिलेशन आहे, 4ला रिलेशन आहे, 9ला पण रिलेशन आहे. असा एखादा तरी एलिमेंट आहे का ज्याच्यामध्ये रिलेशन नाही? बी मधल्याला प्रत्येकाला प्री इमेज आहे. मग जर बी सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज असेल म्हणजे रिलेशन असेल ए सोबत, तर याला आपण काय म्हणणार? ऑन टू रिलेशन. कोणतं रिलेशन? ऑन टू रिलेशन. तर इथपर्यंत पाहिलेलं आहे आपण रिलेशन. इथपर्यंत आपण स्टॉप करूयात आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन हा पार्ट समजून घेऊयात. परंतु आज जेवढ्या कन्सेप्ट झालेल्या आहेत, इवन दो याच्यामधल्या प्रत्येक कन्सेप्ट, याची एक कन्सेप्ट लिहून देतो समोर पहा. इफ एव्हरी एलिमेंट्स ऑफ बी सेट इज द every element of B is the image of some elements of A. आता समजा हे याच्यामध्ये हे रिलेशन नसतं यांच्यामध्ये तरी चाललं असतं, कारण 4चं रिलेशन असतं ना. 4ला रिलेशनच नाही, समजा ए मधल्या 4ला रिलेशनच नाही कोणासोबत, तर हे आहे का ऑन टू? आहे. कारण आपल्याला ए मधले सगळ्याचं रिलेशन असावं असं नाही, बी मधल्या प्रत्येक एलिमेंटची प्री इमेज असली पाहिजे. ए बी मधल्या प्रत्येक एलिमेंट हा इमेज असला पाहिजे. काय असला पाहिजे? इमेज. समजलं इथपर्यंत? ओके, तर धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला जर सबस्क्राईब केला नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे स्पेशली मॅथ्सचे व्हिडिओ, मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2चे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट होतील. तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह, पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, जर तुम्हाला डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर रिलेशन, फंक्शन, सेट, रिलेशन, फंक्शन हे टॉपिक समजून घ्यावे लागतील. हे एका लेक्चरमध्ये पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन अँड डिफरन्सिएशन हे दोन्ही टॉपिक आपण चालू करणार आहोत. धन्यवाद.